महत्त्वाची बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 3 कोटींपर्यंतचा खर्च होतो असं गायकवाड म्हणाले। काही ठिकाणी जेवणावळीसाठी 100 बोकड कापावे लागतात असंही ते म्हणाले। तर आमदार संजय गायकवाड यांनी हे विधान केलेले आहे। तर गायकवाडांच्या जे पोटात होतं ते ओठात आलं असं विजय वडेट्टीवार म्हणाले। आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावरून वडेट्टीवारांनी ही टीका केली। निवडणुकीसाठी बोकड देता की देवाला देता हे स्पष्ट करावं असं महेश सावंत यांनी म्हटलं। आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे, ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे। कारण आमदारकीला विधान आम्ही युती करतो, आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते आपण कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतो। त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं? आता काय जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्यात? 1-1, 2-2 कोटी, 3-3 कोटी, काही ठिकाणी तर 100 बोकडे एका घराकून। इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो। ज्याला जशी सवय तसं वक्तव्य, सवय लागली आहे। हे सगळे काय म्हणतात त्याला, खोक्यांची आणि बोक्यांची। तर ते खोके आणि बोके, बोके म्हणजे बोकडं, दोघांची सवय लागल्याच्या तोंडून दुसरं काय निघणार आहे? तेच निघणार। आणि त्यामुळं त्यांच्या पोटात जे होतं ते ओटात आलं। संजय गायकवाड कधी कधी सत्य बोलतो आणि सत्य बोलून सत्य करतो असं माझं मत आहे। त्यामुळे 3 कोटी रुपये आणि 100 बोकडं, आता त्यांनी किती बोकडं पोसून ठेवलेत आणि किती कोटी जमा केलेत, किती कोटी वाटणार आहेत, तर यावर आता आम्हाला निवडणूक आयुक्तांना लिहावं लागेल की याच्यावर लक्ष ठेवा। 3 कोटी देतो की 5 कोटी देतो, 100 बोकडं देतो की 200 बोकडं देतो, लक्ष ठेवायसाठी पत्र लिहावं लागेल। आता ते जादूटोणा आम्ही आयुष्यात केलेलं नाही, त्यामुळे बोकड द्यायचे असेल तर इलेक्शनला बोकड देतात की देवाला बोकड देतात त्यांनी क्लिअर करावं। आणि पैसा इलेक्शनला लागेल, आता पैसा वापरला त्यांनी, नाही कुठे म्हणतो आम्ही, परंतु पैसा वापरला तरी जी सामान्य आणि एकनिष्ठ स्वाभिमानी जनतेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईमध्ये